नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा। तर दिव्यांग बांधवांसाठी मी नवीन अपडेट घेऊन आलेली आहे। तर दिव्यांग बांधव जे टेम्पररी होते, जे तात्पुरते दिव्यांग बांधव आहेत, तर त्यांना अतुल सावे साहेब आहेत, तर त्यांनी आपल्या फेसबुकद्वारे एक पोस्ट केलेली आहे की जे टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत, ज्यांना याच्या आधीसुद्धा रेग्युलर जे 2,500 रुपये होते ते मिळत होते, पण काही कारणास्तव त्यांचे बंद करण्यात आलेले होते। पण आता त्यांना पुन्हा ते सुरू करण्यात येणार आहे, कारण दिव्यांगाचा जीवनमान उंचावण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। आणि याच्याच द्वारे जे आतापर्यंत टेम्पररी किंवा तात्पुरते जे होते ते त्यांना बंद झालेला जो लाभ आहे तो आता पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे। पण हा जो लाभ आहे हा कुठपर्यंत त्यांना सुरू राहणार आहे, तर त्यांच्या UID कार्डवर जी मुदत आहे त्या मुदतीपर्यंतच त्यांना ते लाभ मिळणार आहे। याच्यानंतर त्यांचा लाभ बंद होईल, म्हणून त्यांनी त्या कार्डवर जो मुदत आहे संपण्याची, त्या मुदतीच्या आधीच तो कार्ड जे काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथं जाऊन तुम्ही तो रिन्युअल करून घ्यायचा आहे, म्हणजे रेग्युलर हप्ता मिळण्यासाठी। तर महत्त्वाची अपडेट होती ही। आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आता हप्ता त्यांना बंद झालेला होता आणि काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा त्यांचा हप्ता नेहमीसाठी बंद करण्यात आला, अशी पण चर्चा खूप रंगलेली होती। पण आता सरकारने त्यांना ही योजना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर जे टेम्पररी बांधव आहेत तर त्यांना पण ही योजना लगेच मिळणार आहे। आणि थांबलेला जो जितका पैसा आहे तो पण त्यांच्या अकाउंटवर नक्कीच येईल। तर आता सध्या त्याचं काम सुरूच आहे। आता याच्या आधी असं म्हटलं होतं की टेम्पररी किंवा तात्पुरते जे आहे तर त्यांना जे टेम्पररी असे दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। तर तुम्ही नक्कीच तुमच्या आजूबाजूला जे असतील तर त्यांना नक्कीच सांगा, त्यांचं पण अनुदान लवकरच मिळणार आहे। पण याच्या आधी असं म्हटलं होतं की त्यांना काढून टाकणार आहेत या योजनेतून, अशी वगैरे चर्चा होती सुरू। पण त्यांची स्थिती पाहून किंवा त्यांचा जे काही आहे म्हणजे जे काही त्यांच्या जीवनमानाचा उंच दर्जवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना रेग्युलर कराव्याच लागतील, म्हणून सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर सगळ्यांचं हेच आहे की त्यांच्या UID कार्डवर जी मुदत आहे त्या मुदतीपर्यंत त्यांना नक्कीच हा लाभ मिळणार आहे आणि रेग्युलर 2,500 रुपये त्यांना मिळणार आहेत। तर तुम्ही तुमचा UID कार्ड जर समजा 2029 असेल, कोणाचं 28 असेल, कोणाचं 27 असेल कार्डवर, तर लगेच तुम्ही रिन्युअल पण करून टाका, म्हणजे तुम्हाला रेग्युलर ही जी योजना आहे ही रेग्युलर तुमच्या खात्यावर जमा होत राहील। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअरसुद्धा करा। फेसबुक पाहत असाल तर नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जे आहे, जी माहिती आहे ती नवीन नवीन व्हिडिओद्वारे तुम्हाला लवकर कळेल आणि नोटिफिकेशनद्वारे तुम्ही ती माहिती मिळवू शकता। तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।